स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे. आजच्या स्वामी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर बोधकथा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनात माणसाचं नातं साथ देणारं असावं, स्वार्थ पाहणारं नसावं, मन सुखावणारे असावं पण मन दुखवणारे नसावं, बदल घडणारं असावं, बदला घेणारं नसावं. माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसाठी सुद्धा राखून ठेवायला पाहिजे. जीवन जगत असताना आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागं आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि कोण आपणासोबत आहे. आयुष्यातही प्रत्येक लढाई इतकी प्रामाणिकपणे लढा की षडयंत्र करून जिंकलेलाही शेवटी रडला पाहिजे. आपण दैनंदिन जीवन जगत असताना कोणाला ना कोणाला दोष देत असतो, पण श्री स्वामी समर्थ महाराज काय म्हणत असतात, आपण रोज काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत असतो. एखाद्या गोष्टीचा विचार करणे चांगले, परंतु अतिविचार करणे चांगले नाही. आपले काम, अभ्यास, मुलांचे भवितव्य, कुटुंबाची जबाबदारी व काळजी, आरोग्य इत्यादी अनेक विषयावर व्यक्ती विचार करत असतात, पण एकाच गोष्टीचा सतत विचार करणे, विनाकारण चिंता करणे हे मात्र योग्य नाही. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर पडत असतो. त्यामुळं तिच्या कामात देखील चुका घडत असतात. अतिविचाराने मेंदूची सारासार विवेकशक्ती हरवते व निर्णय क्षमता नष्ट होते. चुकीचे निर्णय घेतल्यामुळे भरून न येणारे नुकसानही होते. अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे आपल्या मनाला मनोरंजक गोष्टी, छंद, भटकंती, वाचन, खेळ तसेच इतर कलात्मक गोष्टीमध्ये सुद्धा रमवायला हवे. अतिविचाराचा जीवनात संचार होऊ देऊ नये. आपण दैनंदिन जीवन जगत असताना नित्यसेवा करायला हवी. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी विचार ऐकायला हवे. श्री स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, जे इष्टदेवता तुमचे आवडतात किंवा ज्यांची तुम्हाला सेवा करायला आवडते त्यांची सेवा करणे सुद्धा आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी खूप फायद्याचे असते. म्हणून आपण कुठले ना कुठले चरित्र जरूर वाचायला हवे. आयुष्य जगत असताना आपण आपला एकटेपणा कोणाच्या तरी सहवासात घालायला हवा. एकटेपणा नकोसा होतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणीतरी एक मित्र असावा. कशी का होईना तोडकी मोडकी मैत्री असावी. कोणालाही न सांगता येणाऱ्या सुखदुःखाचा प्रत्येक क्षण त्याच्यासोबत शेअर करता यावा. कधीतरी मन मोकळे करता यावे, अन्यथा आपला श्वास कोंडला जाईल. एकटेपणाची भावना मनाला कायम खात राहते. एका जंगलामध्ये एक वयस्कर माकड राहत होता. त्याला आता पहिल्यासारखे उड्या मारताही येत नव्हते. एवढेच काय, तर तो स्वतःचे पोटसुद्धा भरणे त्याला जमत नव्हते. बिचारे स्वतःच्या आयुष्याला खूप कंटाळले गेले होते. मग एक दिवस ते माकड फिरत फिरत जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला सिंह दिसला. सिंहाजवळ जाऊन ते बसले आणि आपल्या दुःखामुळे तो मरणाची इच्छा व्यक्त करत त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. सिंहाने उठून रागाने मोठी गर्जना केली की हे धाडस कोणी केले, स्वतःच्या मृत्यूला कोणी बोलवले. माकड म्हणाले, मीच तुमचे कान ओढले महाराज. त्यावर सिंह म्हणाला, उदास होऊ नको, नाराज होऊ नको, मी काही तुला खाणार नाही. मला आता माझ्या जीवनात अजिबात रहस्य राहिले नाही, मला मरण पाहिजे, असा माकड म्हणाला. सिंहाने हसून त्याला उत्तर दिले, माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तर नाही ना. माकड म्हणाले, नाही महाराज. मग मात्र सिंह बोलला, ठीक आहे, आणखीन 1-2 वेळा माझे कान खेच, मला खूपच छान वाटले. आपण दोघे एकमेकांना आधार देत जीवन जगूया. एकमेक दोघांमध्ये चर्चा करत बोलू लागले. यावरून आपण एकच तात्पर्य घेऊ शकतो की एकटं राहून जंगलाचा राजाही कंटाळतो. एवढेच काय, माकडही अंतर्मुख होते. मग हाच एकटेपणा आयुष्याला आकार न देता उरलेल्या जीवन नकोसे करतो. शेवटी काय, एक तरी मित्र असायला हवा. यावरून आपण एकच तात्पर्य घेऊ शकतो की जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये एकटेपणा नको आहे. आपण काही ना काही करत राहिलं पाहिजे. शेवटी काय, वेळ कोणासाठीही थांबत नाही, म्हणून वेळेला महत्त्व देणे आवश्यक आहे. वेळेचे महत्त्व समजून घेणे तेवढेच गरजेचे आहे. जीवन प्रवासात अनेक सोबती मिळत असतात. कोणी स्वार्थ साधून एकटे सोडून निघून जातात, तर कोणी पाठीशी उभे राहतात. पण वेळ मात्र तशी नसते. संधीचे सोने करायला शिकवते व आधार होते. म्हणून अनमोल अशा वेळेकडं दुर्लक्ष न करता जीवनात वेळेला महत्त्व द्या.
स्वामीसुद्धा नेहमी म्हणत असतात, दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते आणि आनंदात 10ही बोटं एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजली जाते. जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियाकडून आपण का अपेक्षा ठेवायची? शेवटी काय, हसत राहा, हसवत राहा आणि सगळ्यांचं भलं करत राहा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.